राम राम मंडळी. तर मंडळी, मी आपला मित्र योगेश दरेकर. तर मंडळी, एवढ्या 15 दिवसापासून डिझेल पेट्रोलचा तुटवडा आपल्या महाराष्ट्रात किंवा भारत देशामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या पंपावर लांब लांब रांगा पाहायला मिळू राहिल्या. आणि त्याच अनुषंगाने सरकारनं त्याचा फायदा उचलला. पेट्रोल मागं 10 रुपये तर डिझेल मागं 10 रुपये असे भाव वाढले मित्रांनो. तर आपण काल जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये सुद्धा 7 रुपये पेट्रोल मागं 5 रुपये डिझेल मागं अशी पुन्हा भाव वाढण्याची शक्यता आहे. कारण की 75% हे शेतीचं काम चालू आहे सध्या. शेतीच्या बिगर इतर काम सध्या कमी चालू आहे. कुठंतरी हे सरकारनं आजचे दिन लाएंगे ते समजा शेतकरी वर्ग असं किंवा इतर लोक असं त्यांना समजांना दाखवून दिलेलं आहे की आजचे दिन आ गए. या आजच्या दिन के चक्करमध्ये काळाधन आणू विदेशात म्हणून काळाधन आणू अमकं करू तमकं करू ह्या चक्करमध्ये आपला देश अजून 15 वर्ष मागे गेलेला आहे मित्रांनो. या सरकारला मतदान करून शेतकऱ्यांना फार मोठी चूक केली आहे. कारण की शेतकऱ्याच्या आज अशी हालत झाली, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. तर शेतकऱ्याच्या जे घ्यायच्या रासायनिक खताच्या ज्या किमती त्या सुद्धा गोणीमागं 200, 400, 500 रुपये वाढत आहे. दुकानदार त्यांची मनमानी करू राहिले. याच्याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. फक्त कुठंतरी युद्धाच्या नावाखाली शेतकऱ्याची किंवा आपल्या भारताच्या नागरिकांची दिशाभूल करायचं काम हे मोदी सरकार करीत आहे. दुसऱ्या देशामध्ये फिरायची डवरीन ते करू आला आणि इकडं नागरिकांना सांगू राहून पेट्रोल डिझेलची बचत करा आणि या आपल्याच शेतकऱ्याच्या खर्चावर हिंडू आला तिकडं. या सरकारला तर लाज वाटली पाहिजे. तर असं चालत राहिलं तर आपला देश आर्थिक संकटात येऊ शकतो. की सरकार याच्याकडे दखल देऊन राहिलं बारकाई. हे सरकार फक्त अमेरिकेच्या दबावाखाली काहीतरी किंवा इतर या काही देश असू शकत्या जी HDM फाईलमध्ये ते फाईल दाबासाठी हे समजा युद्ध असेल ते नाटक चालू आहे. बाकीचं काहीच विषय नाही. तर मित्रांनो, कमेंटमध्ये आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे नवीन व्हिडिओ पोचत राहतील.